मंडळी, तुम्हाला पण अंड्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज आवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण आज अंड्याची मसालेदार चमचमीत अशी रेसिपी बनवत. त्यासाठी सर्वात आधी आपण गॅसवरती पॅन ठेवूया आणि पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं की यामध्ये जिरं, कढीपत्ता, कांदे घेतलेले आहेत 2 उभे चिरून. अशा पद्धतीने आपल्याला उभे चिरायचे आहेत आणि कांदा ब्राऊन होईपर्यंत, सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे. कांद्याचा कलर चेंज झाल्यानंतर यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊया. आता थोडं हे परतून झाल्यानंतर यामध्ये आपण एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतलेला आहे. अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायचं आहे. आता हे पटकन सॉफ्ट होण्यासाठी वरून आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया, म्हणजे पटकन कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट होऊन जाईल. तर चवीनुसार मीठ टाकून झालेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता आता कांदा टोमॅटो पण मस्त सॉफ्ट झालेला आहे. आता आपण यामध्ये जे आपले घरचे मसाले आहेत ते टाकून घेऊया. जसे मी लाल तिखट, धणा पावडर, हळद पावडर आणि थोडंसं गरम मसाला घेतलेला आहे. परतून घेऊया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया याच्यामध्ये मसाले सगळे. आणि त्याचबरोबर मी इथे 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ते पण एकदा मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे झाकण लावून ठेवायचं आहे 2 मिनिटासाठी, म्हणजे आपला मसाला छानपैकी शिजला जाईल आणि त्यातला जो तेल आहे तो वरती येईल. आता तुम्ही पाहू शकता 2 मिनिटानंतर आपला मसाला मस्तपैकी शिजलेला आहे आणि तेल पण वरती आलेला आहे. आता हा मसाला व्यवस्थित पसरून घेऊया आणि याच्यावरती आपण अंडी टाकून घेऊया. तर अंडी आपल्याला अशा पद्धतीने टाकायची आहेत, फोडू नका, म्हणजे असे एकदम आपण फोडतो ना अंडी तशा पद्धतीने फोडायची ना, असे अख्खीच्या अख्खी अंडी टाकायची आहेत. आता ही अंडी जोपर्यंत आपल्याला शिजलेली दिसत नाही वरून, तोपर्यंत आपल्याला झाकण काढायचे नाही. एकदा आपल्याला दिसलं की शिजलेली आहेत अंडी वरून, तर आपल्याला मग झाकण काढून ही अंडी अशी टर्न करायची आहेत, म्हणजे दुसरा पार्ट पण आपला व्यवस्थित शिजला जाईल. तर आता टर्न केल्यानंतर आपल्याला परत याच्यावरती झाकण ठेवायचं आहे 2 मिनिटासाठी फक्त. तोपर्यंत आपण इथे ना काळी मिरी 1 टेबलस्पून घेणार आहोत आणि काळी मिरी ना अशी अख्खी घेऊन आपल्याला अशी वाटायची आहे, म्हणजे कसं पावडर घेतली ना तर त्याची चव एवढी भारी येणार नाही, म्हणून आपल्याला अख्खीच अशी घ्यायची आहे. आणि 1 टेबलस्पून एवढं आपल्याला पावडर तयार करून याच्यामध्ये वरून स्प्रेड करायची आहे आणि परत अंडी टर्न करून मग परत वरून आपल्याला अशी टाकून घ्यायची आहे. जर तुमच्या घरी माणसं जास्त असली तर तुम्हाला मसाल्याचं प्रमाण थोडं वाढवावं लागेल. मसाल्याचं प्रमाण आणि काळी मिरीची पावडर यामुळे ह्या अंडा मसाल्याला एकदम भारी चव येते आणि आपली रेसिपी मस्तपैकी झणझणीत चमचमीत अशी तयार होते. आता या ठिकाणी मी अंड्याचे असे मधोमध ना तुकडे केलेले. जर तुम्हाला नाही आवडत असेल तर तुम्ही अख्खा अंडा ठेवू शकता. तुम्ही पण अशा पद्धतीने अंड्याची नवीन रेसिपी कधी ट्राय केली का? आणि ट्राय केली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अंडा मसाला स्पेशल डिश तुम्ही संडे स्पेशल ब्रेकफास्टसाठी तयार करू शकता. चपाती बरोबर, ब्रेड बरोबर किंवा पाव बरोबर हे सर्व करू शकता. आणि टिफिनसाठी पण एकदम इझिली झटपट अशी तयार होणारी रेसिपी आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.